गेलो पण जेवण करून आलो गुरुजी. मी दिसतो असा पण 12 चपात्या 6 वाट्या आमटी तर अशीच संपवून टाकली. फेटा बांधला. कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं. परत त्याच घरी मला परत महाराज काय असते ते मानपान करायला नेलं. आणि ज्या ताईनं स्वयंपाक केला ती ताई माझ्या पाया पडायला आली. माझ्या पायाचं दर्शन घेतलं आणि मला प्रश्न केला. म्हणले महाराज जेवण कसं होतं? म्हणलं ताई नंबर 1. वा वा तू सोड नाही. म्हणलं छान छान नंबर 1 स्वयंपाक होता. महाराज तुम्ही भाजी कशाची खाल्ली? म्हणलं मी खायचं काम करतो, बघायचं काम करत नाही. तर तिने सांगितलं महाराज तुम्ही भाजी खाल्ली पण तुम्हाला भाजी कशी लागली? मी म्हणलं चांगली लागली. बरं कशात शेवटी? मी म्हणलं सांगितलं ना तुला, मला कळत नाही. अहो महाराज तुम्ही भाजी खाल्ली कारल्याची. कारलं म्हणलं का मला वारल्यासारखंच वाटायला लागलो. माझ्या चेहऱ्यावर 7, 12, 8, 11 उठायला लागला. कारण जिंदगीत कधी मी कारलं खाल्लं नाही. पण मी तिला प्रश्न केला, ताई कारलं मी कधीच खात नाही पण ऐकून आहे कारलं कडू असतं, पण मला कारलं कडू लागलं नाही. कसं काय? तिनं सांगितलं महाराज त्याचा असं आहे, मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पाकशास्त्राचा अभ्यास केलाय आणि पाकशास्त्राचा अभ्यास केल्यामुळं कारल्याची भाजी करण्याची रेसिपी माझी वेगळी आहे. म्हणलं कशी आहे? मी कारल्याची भाजी करणार त्याच्यामध्ये गुळ घातला, त्याच्यामध्ये चिंच घातली आणि कडू असणारं कारलं गोड केलं. दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का चिंचेनं आणि गुळानं कडू असणारं कारलं गोड होत असेल तर भगवंताच्या नामचिंतनानं अपवित्र असणारं शरीर पवित्र होत ही ताकद देवाच्या नावात.